इथे डेटिंग ॲप्स युजिंग प्रचंड होतात, कॉन्डम्स त्यानंतर. पण काही जरी म्हणलात तरी अहो ते खरंच आहे. भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सेक्शुअल ॲक्टिव्हिटी अधिक आढळते, कुठे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी अधिक आहे हे स्पष्ट ते सांगू शकतात. आणि पुरुष महिला दोघांच्याही वर्तनावर आधारित आकडेवारी सांगते की सेक्स एज्युकेशन रिलेटेड इव्हेंट्स असतील, वर्कशॉप असतील, अवेअरनेस प्रोग्राम्स असतील, बेंगळुरूमध्ये त्याची मागणी जास्त आहे. डिअर फ्रेंड्स, आज आपण ज्या विषयाबद्दल बोलणार आहोत तो विषय अनेकांना ऐकून धक्का बसेल. पण काही जरी म्हणलात तरी अहो ते खरंच आहे. पण एक गोष्ट मान्य करायला हवी की आपण भारतभरात अनेक गोष्टी उघडपणे बोलत असतो, पण लोकांच्या वागण्यातून, डेटामधून आणि मार्केटच्या आकडेवारीमधून त्यांची सगळी उत्तरे दिसतात. सेक्स, रिलेशनशिप, डेटिंग, प्रायव्हेट लाईफस्टाईल या सगळ्याबद्दल अजूनही लाज, संकोच, दडलेपणा, पण लाखो लोक ते प्रत्यक्ष करतात. ते डाटा मात्र स्पष्ट दाखवतो. आज आपण अशाच एका रोचक प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सेक्शुअल ॲक्टिव्हिटी अधिक आढळते? यावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांचं मत, तसेच भारतातील सर्वे, डेटिंग ॲप, सेक्शुअल वेल्थनेस मार्केट आणि पॉप्युलेशन बिहेवियर या सर्व गोष्टींवर आधारित आपण उघडपणे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. 1985 पासून आशा किरण सेक्स क्लिनिकच्या मार्फत डॉक्टर मुंदडा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभरातील लोकांना समुपदेशन देत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा अनेक शहरातील त्यांच्या क्लिनिकमध्ये सतत विविध वयोगटातील लोक येतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात. शनिवारी, रविवारी ते मुंबई, पुणेच्या क्लिनिकमध्ये असतात. 40 वर्षांच्या अनुभवात भारतातील सेक्शुअल पॅटर्न कसे बदलत आहेत, कोणत्या राज्यामध्ये ऑब्सेशन जास्त आहे, कुठे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी अधिक आहे हे स्पष्ट ते सांगू शकतात. भारतभरातील सर्वे, डेटिंग ॲप्स आणि वेलनेस प्रोडक्ट्सची विक्री आणि पुरुष महिला दोघांच्याही वर्तनावर आधारित आकडेवारी सांगते की आपल्या देशभरात सेक्शुअल ॲक्टिव्हिटी सर्वात जास्त 3 राज्यांमध्ये आहे: महाराष्ट्र, दिल्ली NCR आणि कर्नाटक. सुरुवात करूया महाराष्ट्रापासून. डॉक्टर मुंदडा सांगतात की महाराष्ट्रात विशेषतः मुंबई, पुणे सेक्शुअल ॲक्टिव्हिटीच्या दृष्टीने भारतभरामध्ये टॉपमध्ये येतं, कारण इथे अगदी सोपं आहे. ही दोन्ही शहरं अत्यंत अर्बन आहेत, लोकांचे विचार खुले आहेत, रिलेशनशिपबद्दल ओपनशिप आहे. इथे डेटिंग ॲप्स युजिंग प्रचंड होतात, कॉन्डम आणि कॉन्ट्रासेप्टिक्सची विक्री अधिक जास्त होते आणि तरुण पॉप्युलेशन प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. मुंबई आणि पुण्याच्या सामाजिक स्वातंत्र्यातही जास्त लाईफस्टाईल असेल, सोशल इव्हेंट असेल, कोवर्किंग कल्चर असेल आणि जॉब ड्रायव्हिंग शहर असल्यामुळे लोकांची भेट जास्त होते. आशा किरण सेक्स क्लिनिकमध्येही महाराष्ट्रातून तरुण कपल्स, वर्किंग प्रोफेशनल्स, लाईफ इन पार्टनर्स अशा लोकांची संख्या जास्त दिसून येते. यानंतर येतो दिल्ली NCR, दिल्ली, गुडगाव, नोएडा. भारतामधील सर्वात मोठी यंग वर्किंग पॉप्युलेशन याच भागात आहे. डेटिंग ॲप्सचा सर्वात जास्त वापर दिल्लीमध्येच होतो. भारतामधील टॉप मॅचेस, टॉप स्विंग्स आणि टॉप डेट्स दिल्ली NCR मध्येच होतात. येथे सामाजिक स्वातंत्र्य खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ऑफिस कल्चर असेल, नाईट लाईफ असेल, पार्ट्या असेल, स्पेशलायझेशन असेल, या सर्व गोष्टी बाहेरूनच बघितल्या जातात. मार्केट रिपोर्ट्स देखील सांगतात की कॉन्डम आणि ल्युब्रिकेंट सेल्स सर्वाधिक दिल्ली NCR मध्येच होतो. म्हणजे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी केवळ जास्त नाहीये, तर ती ॲडमिन करण्याची ओपननेसही जास्त आहे. डॉक्टर मुंदडा यांच्या मते दिल्लीतील तरुणांमध्ये सेक्शुअल क्युरिओसिटी, एक्सपेरिमेंट आणि रिलेशनशिप डायनामिक अतिशय ॲक्टिव्ह आहे. आणि तिसरा क्रमांक येतो कर्नाटक, विशेषतः बेंगळुरू. डॉक्टर मुंदडा सांगतात की बेंगळुरू हे भारतातील सर्वात मोठं यूथ वर्किंग पॉप्युलेशन असलेलं शहर आहे. IT सेक्टर आहे, स्टार्टअप कल्चर आहे, को लिव्हिंग स्पेस आहे, को वर्किंग, कॅफे कल्चर आणि ओपन माइंडेड अर्बन कम्युनिटी आहे. ही सगळी कारणं सेक्शुअल ॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी खूप मोठी भूमिका बजावतात. वेलनेस प्रोडक्ट्स विक्रीत बेंगळुरू टॉप 3 मध्ये येतो. सेक्स एज्युकेशन रिलेटेड इव्हेंट्स असतील, वर्कशॉप असतील, अवेअरनेस प्रोग्राम्स असतील, बेंगळुरूमध्ये त्याची मागणी जास्त आहे. तरुण पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे डेटिंग कल्चर ही खूप जास्त ॲक्टिव्ह आहे. आता प्रश्न येतो, या राज्यांमध्ये सेक्शुअल ॲक्टिव्हिटी जास्त का असावी? डॉक्टर सांगतात की सेक्शुअल ॲक्टिव्हिटी ही फक्त इच्छा नसते, तर परिस्थिती, मानसिक सामाजिक स्वातंत्र्य, अर्बन कल्चर आणि संवाद याचं मिश्रण असते. जिथे शहर मोठी होतात, कामाच्या संधी जास्त असतात, तरुण पॉप्युलेशन सक्रिय होते, सामाजिक स्वातंत्र्य उपलब्ध असते, तिथे सेक्शुअल ओपननेस नैसर्गिकरित्या वाढतो. जिथे डेटिंग ॲप वापरले जातात, वेलनेस प्रोडक्ट्स उपलब्ध असतात आणि लोकांना त्यांच्या शरीराबद्दल माहिती मिळवण्यासाठी सोय जास्त असते, तिथे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी जास्त होते. पण यामागे अजून एक
छुपा अँगल आहे तो म्हणजे एज्युकेशन. कमी पण क्लिअरिटी जास्त. भारतामध्ये सेक्शुअल एज्युकेशन आजही कमी आहे, पण क्लिअरिटी, अट्रॅक्शन, इमोशन्स, रिलेशनशिप डायनॅमिक्स या सगळ्या गोष्टी प्रत्येक तरुणाच्या जीवनात सतत चालत असतात. डेटिंग ॲप्स असतील, अर्बन कल्चर असेल, जॉब शिफ्टिंग असेल, इंडिपेंडन्स असेल, लिव्हिंग ट्रेंड असेल, या गोष्टी महाराष्ट्रात, दिल्लीमध्ये, कर्नाटकमध्ये या सगळ्या राज्यामध्ये सेक्शुअल ओपननेसच्या दृष्टीने भारतात सर्वात जास्त सक्रिय आहे. शेवटी डॉक्टर इतकंच सांगतात की सेक्शुअल ॲक्टिव्हिटी जास्त आहे म्हणजे वाईट नाहीये, पण सेक्शुअल रिस्पॉन्सिबिलिटीज, सेफ्टीज, ऑनेस्टी आणि म्युच्युअल रिस्पेक्ट हे विसरू नये. सेक्शुअल ओपननेस फाईन आहे, परंतु त्याचा आधार फॅन्टसी किंवा सोशल प्लेजर नसावा. भावनिक स्थिरता, योग्य माहिती आणि जबाबदारीचं वर्तन असणं यातून हेल्दी रिलेशनशिप तयार होतं. जर हा विषय तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत एकदा भेटणार आहोत नवीन विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.